शेवट तो भला
निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा पांडुरंगा करो प्रथम पावन झालो चराचरी मी कडा पसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करगणा दामा शंकराचे सुधा चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारदाचे चित्रणाचे आत्मजा वाक शक्ती पाविली सहजातीच्या चरणवजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते चिंतया माशे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माशे दंडवत आता नवरंग भूमिका कीर्तने उभे होते लोक टाळ मृदंग श्रोते देखतया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सगळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सगळ्या नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल रखमाईच्या वरा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे तुम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय मल्हारी आबा शंकररावजी गडदे त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी कुसुमबाई दोन्ही मुलं ज्ञानोबाराय तुकोबाराय शंकरराव शरद सोमनाथ जिजाबाई हिराबाई हराबाई या सगळ्या परिवाराच्या वतीने पुण्यस्मरणार्थ असलेल्या कीर्तनाचं परिवाराच्या वतीनं जे काकडे सरपंच थेऊर यांच्या माध्यमातून मिळालेलं हे निमंत्रण आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी मृदंगाचार्य हार्मोनियम वादक गायनाचार्य टाळकरी महाराज इकडचे टाळकरी छोटे साधक विनेकरी भालदार चोपदार बसलेल्यातले सर्व महाराज स्वतंत्र येथील सर्व गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवर मनोभावे वंदन करतो
उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि गडदे परिवाराचे नाते होते या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठला सरपंच यांच्यामुळे हा योग आला ते ऐकून घेईना नाही तर त्याच्या आधी निमंत्रण आली होती पण प्रवास होत नाही रामायण इगतपुरी तालुक्यात चालू आहे नाशिकच्या पुढे त्याची वेळ 5 ते 8 तुम्ही डोकं चालवा वेळ कशी वाचवायची जेवायला वेळ नाही म्हणून मालकाला सांगितलं डबा गाडीत बांधून द्या गाडीत डबा गेला याचा अर्थ 12ला मी तुम्हाला मोकळे करणार आहे इलाज नाही कितीही गाडी पळवली तरी जमतेन जाऊ 5 वाजता तिथे पुन्हा सुरू करायचं आहे ते काकडे सरपंच ऐकेना ते म्हणले आमच्या घरच्या सारखे संबंध आहे तुम्ही काही करा पण याच ते रात्री झोपले नाही मला घ्यायला परत आळंदीला आले पण इथं आल्यानंतर हे सगळे पाहलं एकाच वाक्यात सांगतो लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं तसं ज्ञानोबाराय तुकोबाराय कुसुमताई यांनी मल्हारी आबाच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा केला काट कसर नाही भागवा भागवी नाही म्हणून पुन्हा दोन्ही बंधूला त्यांच्या मातोश्रीला त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतोच पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते नाते गोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं मग गडदे परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो अतिशय खडतर प्रवास ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे इथले सगळे साक्षीदार आहेत त्याला शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणतात ते म्हणजे मल्हारी आबा बाजारात पाणी विकणे पेट्रोल पंपावर काम करणे नंतर सोपानराव आणि धोंडीबा दोन्ही बंधूचं निधन पुन्हा जबाबदारी मेरोणे दत्तोबा धायगुडे यांच्या सोबत कारखान्यात काम मी एकदा वाचत असतो विठ्ठल राहुल कुलदार पतसंस्था कर्ज वाटप 1979 साली चौफुल्यावरचं हॉटेल पारमार्थिक पिंड असल्यामुळे शीतळा देवीचं मंदिर संत बाळूमामाच्या मंदिराला 1 लाख रुपये आळंदी पंढरीची वारी 300-400 लोकांना तीर्थयात्रेला घेऊन जाणे अनेक परोपकाराचं कार्य ज्यांनी जीवनभर केलं त्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे त्यांच्यानंतर कुसुमताईंनी हे बरोबर हँडल केलं दोन्ही मुलं एक नातू डॉक्टर आहे धनुर्विद्यामध्ये पारंगत आहे तर एक नात डॉक्टर आहे
असा संस्कार संपन्न हा सगळा परिवार आहे. आणि एक लक्षात ठेवा, ज्ञानोबाजी तुकोबाजी नाव सुंदर आहे. पिल्लू शेटही म्हणतात त्यांना, पण ठीक आहे. जेव्हा कौतुकाचे दिवस येतात, हे नीट आहे का मी काय सांगतो, प्रत्येकाच्या जीवनात आहे. ज्यानं कौतुक करावं, आपल्या पाठीवून कौतुकाची थाप टाकावी, असे दिवस जेव्हा येतात तेव्हा ती कौतुकाची थाप निघून जात असते, हे लक्षात ठेवा. ज्या बापाने कष्ट उपसलेले असतात, स्वतः गाठी गाठीचं धोतर नेसतो, फाटकी बंडी घालतो, पण इज्जत जाईल म्हणून मुलांना नवीन ड्रेस घेऊन देतो शाळेत, आपली इज्जत जाईल. स्वतः अर्धपोटी राहतो आणि मुलांना जेवणाचे डबे भरून देतो शाळेत जाताना. स्वतः दुखणं अंगावर काढतो, लेकराला साधं पडसं झालं तरी दवाखान्यात नेतो. एवढे कष्ट ज्या बापानं उपसलेले असतात आणि दिवस सुखाचे येतात, मग मुलांना वाटतं खूप कष्ट आपल्या बापाने आपल्यासाठी उपसले, पाणी विकलं, पेट्रोल पंपावर काम केलं, वाटेल तशी लाज लज्जा सोडून काम केली. आता दिवस चांगले आहे, कोट्यावधीचा बंगला बांधायचा, तिथं एसीचे रूम काढायचे, तिथं आपल्या वडिलाला ठेवायचं, त्यांच्या हाताखाली 2 गडी ठेवायची सगळी तयारी झालेली असते. पण दुर्दैवानं बापाचा फोटो त्या एसीच्या रूम मध्ये लावावा लागतो, हे लक्षात. या घटनेने कोणाला सोडलं नाही. 1-2 मिनिट घेतो. 14 वर्षांनी निरोप आला नंदीग्रामात भरताला. हनुमानजी ने निरोप आला, भरत जी आज तुम्हारे भैया रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. आणि भरताने हिशोब केला होता, हे सावत्र भावाचं सांगतो की आज 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे, सूर्य मावळेपर्यंत दादा आला नाही तर मी अग्नीत उडी घालतो. सरपण रचून ठेवलं स्वतःसाठी. बरेच सख्खे भाऊ भावाच्या मरण्याची वाट पाहतात इस्टेटीसाठी. रामायण यासाठी ऐकायचं आहे. माझा आज भाऊ आला नाही, अग्नीत उडी घालेल. नित्यात हनुमान जी आले, भरतजी आज तुम्हारे भैया रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाले. एवढं ऐकलं भरतजी भोवताल नाचले रामचंद्राच्या हनुमंताच्या. सांगितलं हनुमंता, हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे बसलो होतो तपाला. काय देऊ या संदेशाच्या मोबदल्यात तुम्हाला? काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील. एकदा दादाचा वहिनीचा जय जयकार होईल, राजा राणीचं रूप या डोळ्यानं मी पाहिल, आणि मग पवित्र झालेले दोन्ही पोपुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. एवढा आनंद झाला भरताला. आणि भरतजी नंदीग्रामातून पडत आले ते अयोध्येमध्ये. पहिल्यांदा 14 वर्षांनी आलेला भरत माय कौशल्याच्या दारापुढे उभा राहून, माताजी आनंद आवरे नाकाकडे साहेब, बरोबर आवाज ओळखला. आईनं माय कौशल्या बाहेर. माझ्या भरताचा आवाज. 14 वर्षानं लेकरू आलं, काय झालं असेल आईला? क्या हुआ बेटा? अभी भी संदेश मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ. एवढं ऐकलं आणि माय कौशल्याचं रडणं सुरू झालं. हे नीट ऐका. परिचय म्हणाले, आई 14 वर्षांनी दादा येतोय माझा. हा, तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग का रडतेस? रडण्याचं वेगळे कारण आहे रे. आज तुझ्या बापाची, राजा दशरथाची आठवण आली. तुझा बाप असता तर आज नुसता नाचला असता. अरे त्याची इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची. मी का सांगतो, जिथं देवाचं रामाचं कौतुक पाहायला त्याचा बाप नाही, तेव्हा कौतुकाचे दिवस आल्यावर आमचा बाप निघून जातो. ही प्रत्येकाला इथे काय पारामा मानवाचा. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं जी, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल.
मग तुम्ही किती मोठं व्हा, नाणोबाजी तुकोबाजी खूप मोठे व्हा, टाटा बिर्ला व्हा, तुमच्या पाठीहून पुणे जिल्ह्यात शाबासकीची थाप पडू द्या, पण मल्हारी आबाच्या शाबासकीत जे प्रेम स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. माईचंही प्रेम असते, बापाचंही असते, पण आईपेक्षा काकणवर जास्त प्रेम बापाचं. आता उठले सुटले कोणी आईवर, ठीक आहे आईवर बोलावं, आई कौतुकाचंच पात्र आहे, पण माझा प्रश्न आहे बापानं काय घोडं मारलं, त्याचं कुठं प्रेम कमी आहे, असं का झालं? हे पहा, माझ्या बोलण्याचा मावल्यांना राग येत असेल, माझ्यावर लाल डोळे करू नका, त्याच्यापेक्षा डोळे बंद करा. प्रत्येक माऊलीला आव्हान आहे, आपला आपला बाप आठवा, मग बापाचं प्रेम कळल. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत. एवढं प्रेम जन्मदात्याचं आहे. मायेचं प्रेम समाज पाहतो, बापाचं लपून आहे. माय दवाखान्यात गडबड गडबड गडबडा गडबडा लोळते, लेकरू आडवं आलेलं, सगळ्या समाज त्या आईच्या व्यथा पाहतात. पण त्याच वेळेला 2 दिवसापासून उपवासी आणि दवाखान्याच्या ग्राउंडवर टेन्शन मध्ये हाताला हात सोडत रिकामा येरझारा घालणारा बाप समाजाला दिसत नाही. आणि साधी गोष्ट असू द्या, आईची आठवण येते बरं का काकडे साहेब. चालता 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 काटा पायात भरला की माणूस आई ग बनतो. हायवे क्रॉस करताना लक्ष नाही, याच्या जवळ ट्रक येऊन थांबला की दोन्ही हात वर करून बापरे इथं आई नाही. किरकोळ संकटाच्या वेळेला आईची आठवण येते, पण जेव्हा भयानक संकट येतं तेव्हा बापरे हे सहज शब्द आहे, सहज आहे. याच्यासाठी पुराणाचे पुराण भरलेले आहे. भगवान कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता मामाच्या सेंट्रल मध्ये झाला, सेंट्रल जेल मध्ये. मी बाबासाठी सांगतो बरं का काकडे साहेब. मिठी मारली वसुदेवान. माय म्हणाली, पतिदेव तो गेटच्या पुढचा मोठा दगड पहा. माझ्या भावानं कंसानं पेपर ठेवून द्या मावशीचा थोडा वेळ, नंतर वाचता येईल, मी गेल्यावर मी 12च्या आतच जाणार आहे, नंतर वाचता येईल ना. आम्ही कीर्तन तुम्ही पेपर मध्ये मला वाटतं बेकार आणलं आपल्याला यांनी. विठ्ठल विठ्ठल बाजूला गेलो. तो गेटच्या पुढचा दगड पहा. माझ्या भावानं कंसानं लेकरू झालं की तंगड धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडतं देवाला, तसं डोका आपटून मारायचा. 6 मारले लेकर. मग लपवा लपवा जगजेठ, हे मायचं प्रेम सांगतो मी, एवढं तरी लपवा. आता बापाचं ऐका. अंधारी रात्र आहे महाराज, सोसाट्याचा वारा आहे, मुसळधार पाऊस आहे, सेंट्रल जेल मधलं प्रकरण आहे, विजाचा कडकडाट आहे आणि यमुनेला पूर आहे. तरी बापानं लेकरू टोपल्यात घेतलं. गळ्या इतक्या पाण्याच्या त्या पुराच्या पाण्यातून बाप गोकुळात गेला आणि लेकराला सुरक्षित ठेवून तांबडं फुटायच्या आधी बाप पुन्हा जेलमध्ये वापस आला. अरे बापाचं कुठं प्रेम कमी. विठ्ठल पर्यंत महत्व कळत नाही. बापाचं महत्व ज्ञानोबाजी बाप गेल्यावर कळत असतं. मग केवढाही मोठा फोटो लावा, जोपर्यंत वडील बसून असतात वजनदार वाटतं घर, वजनदार. एकदा वडील गेल्यावर केवढाही मोठा फोटो लावा,
घराचा दरारा जातो निघून. प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे, आपण तिकडेच निघालो. फक्त मराठी भाषेत म्हणायचं आहे, मरण आलं, मरण आलं, मरण आलं. अरे मरण येतच नाही भाऊ, ते आहे तिथंच आहे. नाही तर केडगाव चौफुल्यावर काही बोलायचं आहे का त्यांना? शांत बसत नाही, तिकडेच का बसले नाही? मग काही गप्पा मारायच्या असल्या तर आणि मिनिट मोजतो. विठ्ठल विठ्ठल चौफुल्याला एसटी केली काकडे साहेब. 50 वारकरी एसटीत बसले. पंढरपूरला एसटी थांबल्यावर आपले काय म्हणतात एकमेकाला? उतरा, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे केडगाव चौफुल्याहून गेलं आणि तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसंच मरण आलं, येतच नाही. ते 2030 ला आहे. आमचा जन्म 1950 चा आहे. 30-50 कडे येत नाही. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून 30 पर्यंत जातो. आपण दररोज चाललोय 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं ज्याच्या त्याच नाव जीवन आहे. हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं प्रेत चौघाने खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चाललं. मागचा समाज रडत निघाला, राम बोलो भाई राम, राम नाम सत्य है, सत्य बिना गत नाही. त्या दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 ला एक नवरदेव घोड्यावर बसतो आणि तरणी बाणपूर डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुला घोडे चढ रहा. सुख आणि दुःख या दोन्हीचं मिश्रण, याचं नाव जीवन आहे. जन्म हा पहाड आहे, मरण समुद्र आहे. जीवन रूपी नदी, आयुष्य रूपी पाणी घेऊन तिकडे. फरक एवढाच आहे, मरण आम्हालाही आहे, मरण महात्म्यालाही आहे. पण आम्ही मरताना दुःखानं जातो आणि संत प्रसन्नतेनं जातात. त्याचं कारण सांगतो. ते मरण समजत नाही, मरणाला प्रवासाचा पूर्ण विराम समजतात. आणि प्रवास काय म्हणते, तुम्ही नागपूरहून आला, आम्ही इथलेच केडगाव परिसरातले नाही, आपण सगळे प्रवासीच आहोत. प्रवास कधी संपतो? केडगावचा माणूस पुण्याला गेल्यावर, पुण्याहून येतो संध्याकाळी, बाथरूम मध्ये फ्रेश होतो, ज्या बाकड्याहून बसून गेलं तर त्या बाकड्यावर येऊन बसत, पायाची आढी मारतन, बायकोला म्हणतं आण बरं चहा. कटकट संपली एकदाची. म्हणजे जिथून सकाळी गेलं तिथं पुन्हा आलं म्हणजे प्रवास संपला. बस तसं आपण जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. आपण प्रवासी आहोत. आणि प्रवास जर सिद्ध झाला तर प्रवास वयमानावर नसतो, तिकिटावर. हे लक्षात घ्या. ज्याचं तिकीट जिथे संपलं तिथे उतरावं लागतं. आणि हे कीर्तन माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं कळतं. 22 वर्षाचा तरणा बाण नातू मरतो आणि 92चा आजोबा काठी टेकत नातवाच्या प्रेत यात्रेत स्मशानात जातो. लटलट मान हलती. त्या 22 वर्षाच्या तरुणाबाण नातवाचं प्रेत चितेवर, चिता पेटली. ज्याचं प्रेत पेटतय ते पोर 22 वर्षाचं आहे. आणि जे हुनके देव म्हातार रडत ते 92च आहे. असं का झालं याचं उत्तर आहे तिकीट संपलं. विठ्ठल तिकीटावर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपत त्याला तिथे उतरावंच लागतं. प्रवास संपल्याचा आनंद होतो म्हणून मरणाच्या वेळी महात्मे प्रसन्नतेने जातात. दुसरं एक कारण, ते मरण समजत नाही, माहेरा जाणं समजतात. एक लक्षात ठेवा.
आता खरं बोला, माऊल्यांना सांगतो, आनंद कधी होतो? माहेरी जाताना का सासरी? खरं बोलायचं. सासरी जाताना आईच्या गळ्याला, बापाच्या गळ्याला, बहिणीच्या गळ्याला, भावाच्या गळ्याला बिलगू 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 रडणं चालतं. कधी? सासरी जाताना. माहेरी जाताना सासूच्या गळ्याला, सासऱ्याच्या गळ्याला, ननंदेच्या गळ्याला. अरे पाहत नाही तिकडे? सामान उचललं का भावासोबत जाऊन बसली, गाडी चालली माहेरा. का? आनंद माहेरा जाताना होतो, सासरी जाताना नाही. आपण सध्या सासरी आहोत. जीवाला वधू म्हटलेला आहे, सासरला नांदायचं असते आणि आनंद भोगायचा असतो, त्याचं नाव माहेर आहे. दोन क्षेत्रामध्ये हा फरक आहे. जीवरूपी वधू इथे नांदायला आलेली आहे. एवढी वराडीनी बाई सल्या टेकी, बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही वळ. आणि जर ओळख असती काकडे साहेब तर हा प्रश्न विचारला असता का? मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी. कोणता नवरा नाही ओळखे मी कवणाचे मध्ये सांगा कोणी वराड आले वराडनी कवणते वर माय कोणतो वर बाप कोणतो नवरा कोणतो मंडप वराड नवे स्वप्न गे माये बाप रखमा देवराचे वेगी धरावे पाय. हे सासर आहे, जीवरूपी वधूचं सासर आहे. सासरला नांदायचं असते, पूर्ण स्वातंत्र्य असते ते माहेर आणि पारतंत्र्य असते ते सासर. मोबाईल पण करा आला कोणाला तरी पुढच्या जे काही चालू असतील आताच बंद करा. बस आता बरोबर 55 मिनिट शुद्धीवर आहे. 1 सेकंद त्रास जास्त देत नाही, कारण मला तुमच्यापेक्षा काही आहे.
कीर्तन संपलं तरी कोणी उठणार नाही. बाकीचा कार्यक्रम निवेदक निवेदन देतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध होईल. आम्हाला परवानगी आहे, तुम्हाला इथंच जायचं आहे 5-25 किलोमीटरवर इगतपुरी. ते 5 वाजता रामायण सुरू करायचं. विठ्ठल सर्वाच्या नंतर झोपावं लागतं. या माऊल्यांना माहिती आहे. सर्वाच्या आधी उठावं लागतं. त्याला म्हणतात सासर. सासूचं जेवण, सासरचं जेवण, दिराचं जेवण, पतीचं जेवण, ननंदेचं जेवण, सर्वाचं जेवण, मग हे जेवण. आणि मग सगळ्यांचं आंतरून पांघरून याच्या उशाकडे ताब्या, तिच्या उशाकडे ताब्या, याची बॅटरी, त्याची छत्री. रात्रीचे 12 वाजले बिचारीचे. आणि थोडी उशिरा उठली की सासूची तक्रार सुरू. झोपूनच आहे अजून, आताच्या पोरी तसल्याच. आणि तूही तसलीच होती. साजने कधी बहुत. आताच्या पोरी तसल्या, आताच्या पोरी तसल्या, आताच्या पोरी तसल्या. सर्वाच्या नंतर झोपायचं, सर्वाच्या आधी उठायचं. जिथे पारतंत्र्य आहे. आपण या सत्ता स्वाधीनता ते नाही. आपण या सत्ता स्वाधीनता ते नाही. भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. याचं नाव सासर आहे. माहेर सर्वाच्या आधी झोपायचं, सर्वाच्या नंतर उठायचं, हे माहेर आहे. गेली म्हणजे किचन मध्ये आई स्वयंपाक करते, ही जेवते. माहेर. आणि ती मम्मी लाड करते, बेटा गरम गरम जेवून घे. सगळा परिवार जेवायचा आणि ताई जेवली 8ला. आई मी झोपते बघा, जा बेटा. जाऊन झोपली. सकाळचे 8 वाजले तरी उठली नाही. तिचा भाऊ जातो गोंद्या. तायडे काय रे उठ. ए गोंद्या झोपू दे. सासरी त्रासली, इथं तरी 4 दिवस सुख घेऊ दे. म्हणजे आनंद भोगायचं ठिकाण माहेर आहे. म्हणून आम्ही ज्याला मरण समजतो, दुःखानं जातो. साधू संत त्याला मरण समजत नाही, आनंदानं का जातात? माहेरा जाणं.
की गडदेंना सांगू आपण तुमच्या वस्तीवर लावली त्याला बोलवा. सुंदर हा साऊंड हा वक्त्याचा प्राण आहे. तुम्हाला धन्यवाद. आम्ही ज्याला मरण समजतो महात्मे त्याला मरण नाही समजत, माहेरा जाणं समजतात, म्हणून आनंदानं जातात. आलो निजाच्या माहेरा, या माहेरा या. आलो मगाशीच म्हणणार होतो पण जिना काढून घेतला यांनी. तेरे बिन क्या जिना म्हणलो. आले देवा बिना जिन्याचे. हा विठ्ठला सासर आणि माहेर मध्ये काय फरक आहे? जिथं सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, ननंद आहे, पती आहे, ही मंडळी जिथं त्याला म्हणतात सासर. जिथं माय आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, याचं नाव माहेर. बहीण माझी चंद्रभागा, चंद्रभागा बहीण आहे, पुंडलिक राय बंधू आहे, रुक्माई माय आहे आणि पांडुरंग बाप आहे, म्हणून माहेर संताचे. स्वामी केशवाचे. माय आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, माझे माहेर पंढरी सर्वांना पाठ आहे. अरे कितीही गायक जगाच्या पाठीवर झाले काकडे साहेब, पण दोन अजरामर आहे, लता दीदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी. चंद्र सूर्य असेपर्यंत ही दोन नाव राहणार. काय कारण? कारण शोधा. त्यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर. बाकीच्यांनी गाणे म्हटले रूप तेरा पाठ आहे वाटते तुम्हाला. बोल मस्ताना, दिल मेरा दीवाना. अरे हे शब्द यांनी सुद्धा गायले पण संताच्या मुखातून आलेले. रूपी गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भावहार पला तुझ पाहता विठ्ठला, म्हणून अमर झाले. विठ्ठला विठ्ठला. जिथं माय आहे, जिथं बाप आहे, जिथं बहीण आहे, जिथं भाऊ आहे, ही मंडळी जिथे आहे त्याला म्हणतात माहेर. दुसरं एक काकडेजी पुन्हा लक्षात ठेवा, जिथे जन्म होतो ते माहेर, नांदायचा आहे ते सासर. आपण सासरी आहोत, आपला जन्म तिथं आहे. ममाई वंशो जीव लोके जीव भूत सनातन, पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. आणि जिथे ज्याचा जन्म होतो तिथेच त्याचा शेवट होतो, हा सिद्धांत आहे. नाही तर माझा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे, थोडा पेपर ठेवून द्या तुम्ही पुढे, नंतर मी गेल्यावर पाठ करून टाका. एवढा आहे, मी पाठच केला, एकदा वाचला. दत्तोबा धायगुडे मेवणे होते, गोपाळराव धोंडीबा भाऊ होते, शंकर माणिक शरद सोमनाथ
जिजाबाई, हिराबाई, बाळाबाई, पातळ्या माझ्याकडे, कुसुमबाई, ज्ञानोबा, तुकोबा, मल्हारी, शंकरराव. अरे एकदा वाचायचं असतं, काय घोकायचं विठ्ठल. जिथे ज्याचा जन्म तिथे त्याचा शेवट हा सिद्धांत आहे. नाही तर माझा प्रश्न आहे, जगातल्या सगळ्या नद्या समुद्राकडेच का जातात? नद्यांचा जन्म समुद्रात आहे. काय म्हणजे नाही हो डोंगरावर, अरे डोंगरावर काय पाण्याचा झरा आहे का? सूर्याच्या उष्णतेनं समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, त्याचं रूपांतर मेघात झालं, तिथून पाऊल डोंगरावर पडला आणि डोंगरावरून व्हायला लागली. मग म्हणतात भीमा नदी, भीमाशंकर. असं तिकडे काय पाण्यात झरे आहे का? आणि त्याच्या आधीचं कारण सुद्धा समुद्राच्या पाण्याची वाफ मेघाच्या रूपात तिथून पाणी पडलं, म्हणजे नदीचा जन्म समुद्रात आहे. आणि समुद्रात जन्म झाल्यामुळे नद्या सगळ्या समुद्राकडेच जातात आणि तोही मोठ्या प्रेमानं स्वीकारतो. बरे का? गंगा गेली सिंधूपाशी, इथे गंगाबाई सिंधुबाई नाही घ्यायचं, लाडक्या बहिणी. वाढ झालं ते. इथं सिंधूचा अर्थ समुद्र आणि गंगाचा अर्थ नदी, म्हणून दोन्ही बायाच लावा तुम्ही. गंगा गेली सिंधू पासी म्हणजे नदी समुद्रापर्यंत पोहोचली. समुद्र मला यायचं नाही माझ्याकडे, माझ्याकडे येऊ नको. गंगा गेली सिंधू पासी आणि त्याने अवहेरिले तिसी. जर समुद्रानं नदीचा स्वीकार केला नाही, तिने जावे कवड्या तिने जावे कवण्या ठायान सांगा मज पंढरी राया. समुद्र नदीला मोठ्या प्रेमाने स्वीकारतो आणि नदीचा शेवट समुद्राला मिळण्यातच आहे. अवघ्या झाल्या उर्मी सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. तसा गंगेचा शेवट सागराला मिळण्यात आहे, तसा जीवाचा शेवट देवाला मिळण्यात आहे. म्हणून महाराज पहिल्या चरणात
वापस यायला मिळालं म्हणून महाराज म्हणतात सेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा. इथपर्यंत आलो आपण बरं का. 35 मिनिट आहे. सेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा. बरोबर करू आपण एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. नियोजित वेळेत थोडसा त्रास श्रोते मायबापांना देतो. सगळी मोठी मोठी मंडळी आहे कारण मल्हारी आबाच मोठे होते. त्यांनी गरिबापासून श्रीमंतावर सारखं प्रेम केलं आणि त्या प्रेमापोटी गडदे परिवाराच्या निमंत्रणाचा स्वीकार करून विविध क्षेत्रातून सगळी मंडळी या ठिकाणी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. एकदा सर्वांनी हात वर करा. फोटोग्राफर एकदा एवढे हात घ्या. उद्या पेपरला देता येईल आपल्याला. मल्हारी आबाच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मभूमीत भजन करणारा जनसागरी वर्या वर्या. हे एवढे हात दुखायच्या आधी हात घ्या. त्यांना जास्त वेळ हात वर करायचे. त्यांचं झालं की मग खाली जाऊन जमलं तर आमचे घ्या. एका ताला थांबा. एका थोडस तास. विठोबा रखुमाई ताळी वाजवा. एक थांबा माझ्याकडे बा. एक एका ताला. एक जरा ताकद लावा. एक शाबास. एक हा एक मल्हारी आबाच्या डोळ्याला धारा लागल्या तर वैकुंठात माझ्या परिवारानं केवढा सोहळा केलाय.